वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्काराला वानरानं उपस्थिती लावली। स्मशानभूमीमध्ये वृद्धेच्या मृतदेहाजवळ वानरानं शोक सुद्धा व्यक्त केला। अनुसयाबाईंच्या मृतदेहावरील चष्मा काढला, तोंडाला वानरानं कवटाळलं। वरोऱ्यातील पिंपळगावातील घटनेचा व्हिडिओ हा व्हायरल झाला। बुधवारी जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील स्मशानभूमीतील एका वृद्धेच्या मृतदेहाला विवळतानाचा वानराचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। मानवाप्रमाणे वानराला झालेल्या दुःखाच्या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। या घटनेला कोणी कुतूहलानं तर कोणी चमत्कार म्हणून तर कोणी योगायोग म्हणून पाहत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील पिंपळगाव इथं विजय मारुती धवणे रहिवासी 75 वर्षाची आई अनुसया मारुती धवणे या होत्या। बुधवारी त्यांचं वृद्धापकाळानं मृत्यू झाला, त्यामुळे घरी दुःखाचं डोंगर कोसळलं। आईच्या मृत्यूचं दुःख पचवत असतानाच अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं। याकरता त्यांनी नातेवाईकांना माहिती दिली। अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली। दुपारी घरी पाहुणे जमले, गावातील नागरिकही जमले। रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली। दुपारीच एका वानराचं धवणे यांच्या घरी आगमन झालं। घराच्या अवतीभोवती तो दिसायला लागला, परंतु एरवी येतात म्हणून त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही। परंतु वानर घरीही त्या महिलेच्या मृतदेहाजवळ येण्याचा प्रयत्न करत होता, परंतु अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांची गर्दी असल्यानं त्याला जवळ येता आलं नाही। तो वानर जवळपास भटकतच होता। त्यानंतर मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला। स्मशानभूमीत मात्र त्या वानराला आपल्या दुःखाला वाट मोकळी करून द्यावी लागली। स्मशानभूमीत मुखाग्री करण्याकरता सरण रचण्यात येत होतं, त्या बाजूलाच मृतदेह ठेवण्यात आला होता। त्याच वेळी घरापासून अवतीभोवती असलेला वानर थेट स्मशानभूमीत पोहोचला आणि त्याने आपलं दुःख शोक व्यक्त केला। आपले प्रतिनिधी राहुल असुटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। राहुल, खरं तर वानरांनाही भावना असतात, त्यांनाही दुःख होतं, हे सांगणारी ही घटना। विक्रम, वरोरा तालुक्यातील पिंपळगाव आहे, त्या गावामध्ये अनुसया धवणे वय वर्ष 75 यांचा काल मृत्यू झाला। वृद्धपकाळाने मृत्यू झाला आणि त्यानंतर सगळी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी कुटुंबियांकडून सुरू होती। त्यावेळेस घराभोवती एक माकड आणि म्हणजे वानर हे गिरक्या घालताना दिसलं, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। जशी ती प्रेतयात्रा स्मशानभूमीकडे वळली, त्याबरोबरच ते वानर त्याच्या सोबत गेलं आणि ज्या ठिकाणी ते प्रेतयात्रा त्यांचा मुखाग्नी द्यायचा होता, त्यावेळेस ती प्रेत खाली ठेवण्यात आलं अनुसयाबाईचं। त्यावेळेस अक्षरशः त्या वानराने त्या तिथल्या उपस्थित लोकांमधून वाट काढत अक्षरशः त्याच्या मृतदेहाजवळ गेले आणि त्यानंतर त्यांनी त्या डोक्यावरचा पदर काढला। त्या वानराचं विव्हळ न बघता सगळ्यांना एक कुतूहलच जाणवायला लागलं। त्यानंतर त्या मृतदेहावरचा चष्मा काढून त्यांना एक आलिंगन दिल्याप्रमाणे ते सगळा प्रकार केला। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तिथल्या लोकांनी शूट केला आणि तो व्हायरल झाला। त्याच्यामुळे एक प्रकारे प्राण्यांनाही भावना असतात, ह्याची प्रचिती या माध्यमातून आलेली आहे। आणि त्यानंतर सुद्धा ते प्रेत जोपर्यंत जळत होतं तोपर्यंत ते वानर त्या ठिकाणी बसून होतं। त्यानंतर जसे लोक घरी गेले त्यांच्या मागे सुद्धा ते वानर घरी आल्याची माहिती आहे। त्या कुटुंबियाशी जेव्हा आपण पुढारीच्या टीमने जेव्हा माहिती घेतली, तेव्हा शेवटी त्या वानरांना तिथल्या लोकांनी हाकलून द्यावं लागलं, तेव्हाच ते वानर गेलं अशी माहिती आहे। मात्र या घटनेनंतर एक प्रकारचं एखाद्या वन्य प्राण्याला कुतूहलानं ते एखाद्या प्रेताला विव्हळणं, हो, याचा जो व्हिडिओ आहे तो आता समाज माध्यमावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी। चंद्रपुरातली ही बातमी आणि ही बातमी हेच दाखवून देते की वानरांना, अगदी मुख्या प्राण्यांना सुद्धा भावना असतात। ते वानर प्रेताशेजारी बसून विवळत असताना संपूर्ण गावानं पाहिलं।